हॅलो स्टुडंट्स, आज आपण आता पुढचा पार्ट बघणार आहेत. डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतात. आता पहिला आपण सेंट्रिपिटल फोर्स पहिलाच आहे. सेंट्रिपिटल फोर्स CPF शॉर्टमध्ये किंवा FCP. तर याचे डेफिनेशन आणि याचे काही पॉईंट्स, डायरेक्शन, एक्झाम्पल, फॉर्म्युला. तर डेफिनेशन फर्स्ट पॉईंट आहे, फॉर्म्युला सेकंड पॉईंट आहे, डायरेक्शन थर्ड पॉईंट आहे आणि एक्झाम्पल आहे. आता सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन काय आहे बघा. फोर्स ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये जो पार्टिकल फिरत असतो त्या पार्टिकलवर ॲक्ट होणारा, प्रयुक्त होणारा जो फोर्स आहे. आणि कसा प्रयुक्त होतो तो? अलॉंग द रेडियस ऑफ सर्कल, म्हणजे रेडियसद्वारा, अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, आणि तो सर्कलच्या केंद्रकाकडे डायरेक्ट होतो किंवा दिशा दर्शवतो. इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स ऑर रेडियल फोर्स. आता बघा, मी तुम्हाला ॲक्सलरेशन पाहिलं होतं. आपण सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचे 3 फॉर्म्युले आपण शिकलो होतो. फक्त सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचे 3 फॉर्म्युले कोणते होते? v²/r होता, दुसरा r⍵² होता, तिसरा v⍵ होता. आता त्या ॲक्सलरेशनला नुसतं मासने मल्टिप्लाय केलं तर फोर्स बनतो. कारण फोर्स न्यूटन सेकंड लॉनुसार फोर्सचा फॉर्म्युला काय? मास इंटू ॲक्सलरेशन. मग आपल्याला ॲक्सलरेशन बदलवलं तर तो फोर्स पण तशा प्रकारचा तयार होतो. आता सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन समजली. फोर्स ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the radius of circle and directed towards the center of the circle is called as centripetal force or radial force. हा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आढळून येतो. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड किती असते बघा. mr⍵². आताच मी सांगितलं तुम्हाला हा फॉर्म्युला mv². फक्त mने मल्टिप्लाय करायचं. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनला mने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स भेटतो. जसे 3 ॲक्सलरेशन होते तसे मासने मल्टिप्लाय केलं तर 3 म्हणजे फॉर्म्युले तयार होतात. तर सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mr⍵² इज इक्वल टू mv²/r इज इक्वल टू mv⍵. मॅग्निट्यूडमध्ये लिहायचं असेल तर असे फॉर्म्युले यूज करतात प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी. आणि जर वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर या ठिकाणी फोर्स ही वेक्टर क्वांटिटी म्हणून ॲरो, आणि रेडियस वेक्टर ही वेक्टर क्वांटिटी आहे. मास ही वेक्टर क्वांटिटी नाही आहे, स्केलर क्वांटिटी आहे. आणि ओमेगा हा वेक्टर आहे पण त्याच्या स्क्वेअरमुळे त्याचा वेक्टर फॉर्म नाही आहे. मग इथं मायनस साईन कशासाठी आहे? तर F आणि R यांचे डायरेक्शन ऑपोजिट आहे म्हणून इथं मायनस साईन आहे. तर याची डायरेक्शन आता डेफिनेशनमध्येच सांगितली आहे. दिस फोर्स ॲक्ट्स अलॉंग रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. अलॉंग रेडियस टुवर्ड्स सेंटर हे फार इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल, आता अ स्टोन टाईड ॲट द एंड ऑफ ए स्ट्रिंग इज रिव्हॉल्व्ड. म्हणजे एक स्टोन, छोटासा दगड बांधला, टाईड म्हणजे बांधला, ॲट द एंड ऑफ ए स्ट्रिंग, दोरीच्या एका टोकाला दगड बांधला. इज रिव्हॉल्व्ड, त्याला फिरवला. इन हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं फिरवलं असं सर्कल. द टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणजे दोरीला तो दगड ताणतो आणि त्या दगडाला ती दोरी ताणते, म्हणजे दोरीमध्ये टेन्शन, ताण निर्माण होतो. द टेन्शन इन द स्ट्रिंग. ताण हा एक प्रकारचा फोर्स आहे, त्याला टेन्शनसुद्धा एक फोर्स आहे. द टेन्शन इन द स्ट्रिंग प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे दोरी त्या दगडाला ताणते, तो ताण प्रोव्हाइड करतो सेंट्रिपिटल फोर्स तयार, म्हणजे जो पाहिजे असलेला सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स हा आवश्यक असतो. जर सेंट्रिपिटल फोर्सच नसेल तर सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही. असं म्हटलं जातं की इफ देअर इज अ सेंट्रिपिटल फोर्स देन अँड देन सर्क्युलर मोशन इज पॉसिबल, अदरवाईज सर्क्युलर मोशन इज नॉट पॉसिबल. समजलं? मग आता जर डिस्टिंग्विश आलं सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स, तर हे 4 पॉईंट आहेत. पॉईंट नंबर 1 फॉर्म्युला म्हणजे दुसरा पॉईंट, डायरेक्शन तिसरा पॉईंट, आणि एक्झाम्पल चौथा पॉईंट. आणि अजून एक पॉईंट वाढू शकतात की सेंट्रिपिटल फोर्स हा इनर्शियल फ्रेममध्ये असतो. सेंट्रिपिटल फोर्स इज प्रेझेंट इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता पुढचा फोर्स बघूया. तर सेंट्रिफ्युगल फोर्स CFF किंवा FCF
डेफिनेशन काय असेल, फक्त याच्या ऑपोजिट असतो. अलॉंग रेडियस असतो पण अवे फ्रॉम सेंटर असतो, ऑपोजिट असतो. द फोर्स ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग UCM विच इज अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड अवे. फक्त इथं टुवर्ड्सच्या जागेवर अवे हा शब्द टाकला तर याची डेफिनेशन तयार होते. फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड एज सेंट्रिफ्युगल फोर्स. आता जितका सेंट्रिपिटल असतो तितकाच सेंट्रिफ्युगल असतो. म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे फॉर्म्युला त्याच्यासाठी सुद्धा सेम असेल, फक्त डायरेक्शन ऑपोजिट असेल. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्समध्ये इथं मायनस साईन घेतात आणि सेंट्रिफ्युगलमध्ये ते प्लस साईन घेतात. तर ते प्लस साईन घेतात. सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये प्लस साईन घेतात. फॉर्म्युले तेच आहेत. हा वेक्टर फॉर्म आहे, हा स्केलर फॉर्म आहे. इथं F आणि R सेम डायरेक्शनला असतात म्हणून पॉझिटिव्ह आहे, हे लक्षात ठेवा. सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये इथं हा पॉझिटिव्ह मॅग्निट्यूड येतो. का तर फोर्स आणि रेडियस व्हेक्टर यांची डायरेक्शन जी असते ती सेम असते, अवे असतो तो फ्रॉम द सेंटर. तर इट इज अ सिडो फोर्स अँड अरायझेस इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे बघा, डेफिनेशन हा पहिला पॉईंट झाला, फॉर्म्युले दुसरा पॉईंट झाला, तिसरा पॉईंट हा झाला, चौथा डायरेक्शन आणि पाचवा पॉईंट एक्झाम्पल. जर डिस्टिंग्विश आलं तर बायफर्केशन करून तुम्ही व्यवस्थित लिहू शकतात, किंवा एक्सप्लेन आलं तर मग असे पॉईंट्स तुम्ही लिहू शकतात. तर इट इज अ सिडो फोर्स. सिडो मीन्स फॉल्स फोर्स किंवा हा खोटा फोर्स आहे. अरायझेस इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याची डायरेक्शन कशी असते, धिस फोर्स ॲक्ट्स अलॉंग रेडियस अवे फ्रॉम सेंटर. म्हणजे सेंटरकडे ओढणारा जो फोर्स असतो तो सेंट्रिपिटल असतो आणि त्या पार्टिकलला बाहेरच्या दिशेला फेकणारा जो फोर्स असतो त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतात. आता याचे एक्झाम्पल, सपोज एक बकेट पाण्याने भरलेली आहे आणि ती तुम्ही उभ्या वर्तुळात फिरवली बकेट, तर त्याच्यातलं पाणी खाली पडत नाही. मग ते पाणी उलटी बादली जरी असेल तरी, म्हणजे जेव्हा ते टॉपमोस्ट पॉईंटला बादली उलटी असेल पाणी तरी पडत नाही त्याच्यातलं. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स हा बॅलन्स करतो त्या पाण्याच्या वेटला. तर अ बकेट फुल ऑफ वॉटर इज रोटेटेड इन व्हर्टिकल सर्कल ॲट अ पर्टिक्युलर स्पीड. पण एक काहीतरी स्पीड मेंटेन करावं लागेल, नाही तर पाणी पडून जाईल. अमुक एका स्पीडपेक्षा जास्त स्पीड ठेवला तर चालेल, पण त्या अमुक क्रिटिकल स्पीडपेक्षा कमी स्पीड ठेवला तर चालणार नाही. सो दॅट वॉटर डज नॉट फॉल. धिस इज बिकॉज वेट ऑफ वॉटर इज बॅलन्स्ड बाय सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्टिंग ऑन इट. म्हणजे ते पाणी बाहेरच्या दिशेला बादलीला उलटं ढकलत असतं खाली न पडण्याऐवजी. म्हणजे त्याचं वजन सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स करतो. म्हणून द वेट ऑफ वॉटर इज बॅलन्स्ड बाय सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्टिंग ऑन इट. चला ठीक आहे. आता ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन बघायचे आहेत. आता ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये पहिलं ॲप्लिकेशन आपण बघणार आहे, पण त्या पुढच्या क्लिपला बघूया.